काय नाव आहे? SHOTS सर्किट. खालचं तर वाचता पण येणं झालंय. एक ना एक दिवस हॉटेल माझ्या नावावर असलं. हे इकडे ऐकलं का काय? बोला ना सर. हे बघ, आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे. त्याच्यामुळं मी सांगतो तसं काम कर. कस्टमरशी प्रेमाने बोलायचं आणि प्रत्येक कस्टमरचं स्वागत हे हसून करायचं. कसं बोलायचं दाखवा सर जरा. तुला दाखवतो मी. कस्टमर आले, त्यांच्या समोर बोलायचं. नमस्कार सर, तुमचं आमच्या हॉटेलमध्ये स्वागत आहे. काय सेवा करू मी आपली? आणि हसून स्वागत करायचं. कसं हसायचं? हे बघ, अशी स्माईल आली पाहिजे. तसं नाही, जेंटली बघ असं. ही ही बरं कळलं मला. जा माझ्यासाठी चहा घेऊन ये. ओके सर. याला उठ. मॅनेजर तू काय मी आहे? मला काम सांगतो. जा तिकडे काम कर. याच्या तर हॉटेल माझ्या नावावर झालं ना, याला भांडे घासायलाच ठेवणार मी. अरे असं बरं काय. नमस्ते सर. वेटर, आपल्याकडे जेवायला काय? हा घ्या मेनू कार्ड सर. तोपर्यंत मी तुम्हाला वेलकम ड्रिंक आणू सर. वेलकम ड्रिंक? अरे वा, घेऊन ये. लगेच आलं. वेलकम ड्रिंक सर. अरे बरं, एक काम कर, माझ्यासाठी एक व्हेज थाळी घेऊन ये आणि लवकर घेऊन ये. मला खूप भूक लागली आहे, प्लीज. अहो सर, आपल्या हॉटेलची खासियत आहे, तुम्ही ऑर्डर केल्या केल्या तुमची ऑर्डर फक्त 5 मिनिटात लगेच भेटणार. चिडका कस्टमर आहे जरा. आलं सर. बरं ठीक आहे, लवकर घेऊन ये. आईला वेलकम तर एवढं भारी झालंय, जेवायला तर मजाच येणार आहे. जेवण तर सुंदरच असेल. पटापट घेतो. वेटर, एन्जॉय. वेटर इकडे ये. बोला ना सर. एक काम कर, मला एक रोटी घेऊन ये. अहो सर, थाळीसोबत 2 रोट्या दिल्या होत्या ना तुम्हाला. अरे हो, 2 रोट्या दिल्या की मी त्या खाल्ल्या. माझं अजून पोट भरलेलं नाहीये, मला एक रोटी पाहिजे. नाही असं नाही ना चालणार सर. असं नाही चालणार? असं नाही चालणार म्हणजे? तुम्हाला अजून एक रोटी नाही देऊ शकत सर आम्ही. नाही मिळणार? येडाबिडा झाला काय तू? जा एक रोटी घेऊन ये. नाही सर, व्हेज थाळीसोबत फक्त 2च रोटी. अरे दात काय काढतोय? वरच्या एक्स्ट्रा रोटीचे पैसे दिले ना मी. मला नको सर तुमचे पैसे. मालकाने सांगितले थाळीसोबत फक्त 2च रोटी. अरे डोक्यावर बिक्यावर पडलाय का तू? तुला काय सांगतो कळतंय का? तुला सांगितलंय ना एक रोटी घेऊन ये म्हणून. जा पटकन घेऊन ये. सर, आमचे नियम आहे, तुम्हाला थाळीसोबत एक्स्ट्रा रोटी नाही मिळू शकत. तू काही येडा बिडाय का रे? मी काय बोलतोय तुला समजतंय का? तुला काय सांगितलं? कोण आहे मॅनेजर? कोण आहे तुझा? इथं बोला त्याला पहिला. जपळ. ओ सर, असं तुम्ही चिडून नका बोलू माझ्यासोबत. तुम्ही मॅनेजरला बोलवा नाही तर मालकाला बोलवा. मला एक्स्ट्रा रोटी मिळणार नाही म्हणजे नाही. कोण आहे तुझा मॅनेजर? ए मॅनेजर. काय झालं सर? अरे हा कसला माणूस ठेवलाय तुम्ही? मी काय सांगतोय त्याला कळतच नाहीये. हे तुला कळत नाही सांगितलेलं? तिकडे काम करता. सकाळपासून जो का करतोय? सर, त्याच्यावरती मी तुमची माफी मागतो. मला कळू शकेल का तुम्ही काय ऑर्डर दिली होती? मी एक व्हेज थाळी ऑर्डर केली होती.
मग आता काय हवं आहे सर तुम्हाला? मला एक एक्स्ट्रा रोटी पाहिजे नाही. नाही मिळणार. का का नाही मिळणार? कारण सर तुम्ही व्हेज थाळी घेतली ना, आणि व्हेज थाळीसोबत 2च रोटी. अरे बाबा ऐक, तू काय डोक्यावर पडलाय का रे? जर समज इथे एखादं नवीन कस्टमर आलं, त्याने तुला रोटी मागितली, तू त्याला देणार नाहीये का? हो, त्याला देणार ना एक्स्ट्रा रोटी. अरे मग मला नवीन कस्टमर समजून रोटी द्यायला तुला प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला नाही, अरे नाही देणार म्हणजे? कारण तुम्ही व्हेज थाळी घेतली आणि व्हेज थाळीसोबत 2च रोट्या. अरे बाबा पैसे देतो मी त्याचे. सर प्रश्न पैशाचा नाही आहे. आमच्या हॉटेलचे काही नियम आहेत. आम्ही व्हेज थाळीसोबत 2च रोट्या देतो, आणि मालकाने स्ट्रिक्टली सांगितलं आहे जर व्हेज थाळीसोबत एक्स्ट्रा रोटी दिली ना तर ते आम्हाला कामावर काढून टाकतील. लय डेंजर आहे आमच्या मालक. तुझा मालक कोण आहे? तुझ्या मालकाला बोलू इथं. मी काय आहे ना तुमच्या मालकाशीच बोलून घेतो, आणि तुम्हाला दोघांनाही मी कामावरनं काढून टाकायला सांगतो. ठीक आहे सर, मी बोलतो आमच्या साहेबांना. नमस्कार साहेब. नमस्कार. मला कळलं की आमच्या माणसाकडून काहीतरी चुकी झाली आहे. आय होप की तुम्ही त्यांना माफ करालच तुम्ही, कारण तुम्ही दयाळू दिसताय. ए बघ, याला म्हणतात मालक. ही अशी असते ट्रीटमेंट. अरे गिराईक देव असतो. हा, एवढं कळत नाही तुम्हाला? नशीब तुम्ही देवासारखे तरी आले. बसा, बसून बोलू. साहेब चिडू नका. मला सुरुवातीपासून सांगा नेमका प्रॉब्लेम काय? हे बघा शेठ, मी सकाळी घरी आंघोळ केली, कपडे घातले, आणि थांबा. एवढं पण सुरुवातीपासून नको. इथं हॉटेलमध्ये आल्यापासून सांगा. हे बघा, मी माझ्या गाडीने तुमच्या हॉटेलपाशी आलो. इथं बाहेर गाडी पार्क केली. तिथून मी आतमध्ये आलो, ऑर्डर दिली. कोणती गाडी तुमच्याकडे? अहो मला रोटी द्या हो. नाही तरी पण सांगा ना. बुलेट आहे. बुलेट? किती एव्हरेज देते? अहो तुम्ही रोटी द्या हो, मला भूक लागली आहे. देतो, रोटी देतो, पण ॲव्हरेज किती सांगा ना. 40चं ॲव्हरेज देते. 40 ॲव्हरेज? चांगलं आहे की मग. मॅनेजर, हो यांना एवढी भूक लागली, एक रोटी का नाही दिली तुम्ही? किती भूक लागली त्यांना, लवकर रोटी घेऊन या. कळत नाही तुम्हाला? येते रोटी येते. बरं मला सांगा, तुम्ही नेमकं काय ऑर्डर दिली होती बरं? अहो एवढ्या वेळ सांगून झालं त्यांना. मी व्हेज थाळी ऑर्डर केली होती. मग याआधी नाही का सांगायचं? मग रोटी नाही मिळणार. हा, व्हेज थाळी 2 रोटी, नो एक्स्ट्रा रोटी. रूल इज रूल. पण मी पैसे द्यायला तयार आहे ना. तुम्ही देता नो पैसे, पण व्हेज थाळी 2 रोटी, नो एक्स्ट्रा रोटी. म्हणजे तुम्ही मला रोटी देणार नाही? नाही.